नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक या सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे फी स्ट्रक्चर बघणार आहे. हे फी स्ट्रक्चर लेटेस्ट आहे बघा. 2024-2025 यावर्षी या कॉलेजची फीस इन्क्रीज झालेली आहे. तर ती तुम्हाला पाहावे लागेल की यावर्षी किती इन्क्रीज झालेली आहे. तर आपण पाहू शकता बघा. फर्स्ट इयर MBBS ॲडमिशन फॉर द 2024-25. तर आपण ओपनपासून चालू करूयात बघा. फीस किती आहे आणि कोणत्या कॅटेगरीला किती फीस लागणार आहे. तर आपण ओपनपासून चालू करूयात. तर ओपन कॅटेगरीमध्ये बघसाल तर ॲडमिशन अँड फॉर्म फी बाय कॅश वन टाईम 2,000 रुपये आहे आणि ट्युशन प्लस डेव्हलपमेंट फीस पर इयर 11 लाख रुपये ओपनच्या विद्यार्थ्याला लागणार आहे. आणि युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन अँड एलिजिबिलिटी फी 10,500 रुपये आहे आणि इन्शुरन्स 2,125 रुपये आणि बाकीच्या MVP मेडिक्लेम पॉलिसी 2,375 रुपये. तर ओपनच्या विद्यार्थ्यांचं टोटल केलं तर 11,15,000 इतकं टोटल ओपनच्या विद्यार्थ्यांचं या कॉलेजचं होतं आहे बघा. तर यानंतर आपण OBC SCBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं फी स्ट्रक्चर पाहूयात. तर त्यामध्ये 2,000 रुपये ॲडमिशन हे कॅशमध्ये द्यावं लागणार आहे आपल्याला. वन टाईमच कॅश आहे. आणि त्यानंतर ट्युशन अँड डेव्हलपमेंट फी ती OBC आणि SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी आहे बघा 6,11,111 रुपये. ही फी आपल्याला 4.5 वर्षांसाठी दरवर्षी द्यावी लागेल. ती ॲडमिशन फॉर्म ती 2,000 रुपये आहे. ते फक्त वन टाईम आहे. त्यानंतरच्या सर्व फीस त्या पुढच्या 3 फीस ही वन टाईमच आहे. त्या ॲडमिशनच्या वेळेसच आपल्याला लागणार आहेत. त्याही आपण पाहूयात. त्यानंतर बघा ट्युशन डेव्हलपमेंट फी आहे बघा 6,11,111 रुपये. त्यानंतर युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन अँड एलिजिबिलिटी फी आहे बघा 3,200 रुपये. त्यानंतर इन्शुरन्स आहे 2,125 रुपये. त्यानंतर आहे मेडिक्लेम पॉलिसी त्याची ही फीस आहे 2,375 रुपये. त्या सर्वांचं टोटल केलं तर 6,18,811 रुपये एवढं टोटल होतं आहे बघा OBC आणि SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी. OBC आणि SCBCच्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीमध्ये 50% सवलत असते, पण डेव्हलपमेंट फीमध्ये सवलत नसल्यामुळे त्यांचे EBCपेक्षा जास्त ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीचे टोटल होतं आहे. पण EBCवाल्याला विद्यार्थ्यांना ट्युशन फीमध्ये बी 50% सवलत असते आणि डेव्हलपमेंट फीमध्ये बी 50% सवलत असते. त्यामुळे त्यांना OBC आणि SCBCपेक्षा कमी फीस लागते ट्युशन अँड डेव्हलपमेंट फीस मिळून. तर आपण EBCचं बघूयात. ज्या इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ओपनमधील जे विद्यार्थी असतील त्यांचं आपण फी स्ट्रक्चर बघूयात. त्यांचं ॲडमिशन अँड फॉर्म फी आहे 2,000 रुपये. ते कॅशमध्ये द्यायचे आहेत. त्यानंतर ट्युशन प्लस डेव्हलपमेंट फी आहे 5,50,000 रुपये एवढी फी आहे बघा त्यांना. त्यानंतर युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन फी 10,500 रुपये. त्यानंतर इन्शुरन्स 2,125 रुपये आणि MVP मेडिक्लेम पॉलिसी 2,375 रुपये. ते EBCचं टोटल फीसचं आपण टोटल केलं तर 5,65,000 एवढं टोटल होतं आहे बघा EBCच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर आपण VJNT SBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचे टोटल करूयात. त्यांना ॲडमिशन फॉर्म फी 2,000 रुपये. सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 2,000 रुपये ॲडमिशन फी ती कॅशमध्ये द्यायची आहे. ती वन टाईम फी आहे. ॲडमिशन फॉर्मची फी आहे. त्यानंतर VJNT SBCच्या विद्यार्थ्यांचं ट्युशन प्लस डेव्हलपमेंट दोन्ही मिळून होते बघा 1,22,222 रुपये. ही फी पर इयर आपल्याला पे करावी लागणार आहे त्या कॉलेजला. नंतर युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन 3,200 रुपये. इन्शुरन्स आहे 2,125 रुपये. MVP मेडिक्लेम पॉलिसी आहे 2,375 रुपये. VJNT SBC याचं टोटल होतं आहे बघा 1,29,922 रुपये. यानंतर येते बघा SC कॅटेगरी. SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरी या दोन कॅटेगरीला ट्युशन प्लस डेव्हलपमेंट फी 0 रुपये असते. त्यामुळे त्यांना 1ही रुपया लागत नाही. SC आणि ST कॅटेगरीचं आपण बघितलं तर त्यांना 2,000 रुपये ॲडमिशन फॉर्म, ट्युशन अँड डेव्हलपमेंट फीस 0 रुपये, युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फी 3,200 रुपये, इन्शुरन्स 2,125 रुपये,
मेडिक्लेम पॉलिसी 2,375 रुपये, टोटल होते बघा 7,700 रुपये. फक्त एवढी फी SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागते. तर आपण पाहू शकतो की कॅटेगरी वाईज किती मोठा डिफरन्स येतो. जर तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तर तुमचे काम सोपे होईल फार, तुम्हाला आर्थिक काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर आहे बघा 50% ST कॅटेगरी पाहायची राहिली ते आपण पाहूयात. त्याच्यामध्ये सेमच आहे, SC आणि ST मध्ये सेमच फी आहे, तरी पाहून घेऊयात. ॲडमिशन आणि फॉर्म फी आहे बघा 2,000 रुपये. त्यानंतर ट्युशन अँड डेव्हलपमेंट फी आहे 0 रुपये. युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी फी आहे 3,200 रुपये. या युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी फी, इन्शुरन्स, मेडिक्लेम पॉलिसी हे वन टाईम फी आहेत. म्हणजे या विद्यार्थ्यांना ऑलमोस्ट काहीच नाही लागणार. ट्युशन अँड डेव्हलपमेंट यांना फक्त हॉस्टेल आणि मेस एवढेच खर्च लागणार. आणि ते युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी 3,200 रुपये, इन्शुरन्स 2,125 रुपये, MVP मेडिकली 2,375 रुपये. ते टोटल होते बघा 7,700 रुपये ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा. त्यानंतर आहे NRI कोटा. NRI कोट्यामधून आपल्या इथे नॉर्मली कोणी फॉर्म भरत नाही, त्यामुळे ह्या कॉलेजेस इन्स्टिट्यूशन कोटा अलो करतात आणि इन्स्टिट्यूशन इंटू 3 पट ओपनची फीस आहे तेवढ्या फीसनी ॲडमिशन देतात. इन्स्टिट्यूशन कोटामध्ये असतात 10-15 सीट. जर आपण वरची फीस बघितली त्याच्यामध्ये आपण बघा ट्युशन अँड डेव्हलपमेंट फीस ही मेन फी होती, त्याची पेमेंट आपल्याला डिमांड ड्राफ्टनी करायची आहे. डिमांड ड्राफ्ट कोणाच्या नावावर काढायचं आहे ते इथं आपण लिहिलेलं आहे बघा. द डीन डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक या नावाने डिमांड ड्राफ्ट काढायचं आहे. DD म्हणतात त्याला आपण. DD ते इथं लास्ट जे टोटल आहे तेवढ्याची डिमांड ड्राफ्ट काढायची आहे जर तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन पक्क करायचं असेल तर. आणि त्यानंतर ऑदर फी आहे. ऑदर फीमध्ये बघला तर हे बाकीचे आहेत 3 फी, याची हे आहे ऑदर फी. त्याची दुसरी डिमांड ड्राफ्ट काढायची आहे, ती बी DDच्या फॉर्ममध्ये काढायची आहे. पहिल्या ट्युशन आणि डेव्हलपमेंट फी याचं टोटल आहे बघा 11 लाख, 6 लाख, 11,000, 111, 5,50,000, 1,22,000 आणि खाली 00. तर त्याची एक वेगळी DD काढायची आहे आणि ऑदर फीचे जितकी टोटल आहे त्यांची एक वेगळी DD काढायची आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो 3 नंबरची DD ही इन फेवर ऑफ द डीन डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक याच्याबद्दलच काढायचे आहे. पण याचं पर्टिक्युलर आहे बघा ते कशाबद्दल आहे, मेस आणि हॉस्टेल. पर इयर मेसची फीस आहे बघा 60,000 रुपये आणि पर इयर हॉस्टेलची फीस आहे 65,000 रुपये. खाली रिमार्क बघू शकता तुम्ही, मेस अँड हॉस्टेल फी मे बी रिवाइज इयरली डिपेंड इन आफ्टर इन्फ्लेशन. म्हणजे मेस आणि हॉस्टेल फी दरवर्षी वाढूही शकते इन्फ्लेशननुसार. तर या दोन्ही याचं टोटल होते बघा 1,25,000 रुपये. हे सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेम फी आहे. ही SC ST OBC कोणतीही कॅटेगरी असो, ओपन असो, कोणतीही कॅटेगरी असो, सर्व विद्यार्थ्यांना सेमच फी आहे मेस आणि हॉस्टेलची. ते DD इन फेवर ऑफ द डीन डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक हे DD नंबर 3 असणार आहे. असे 3 DD आपल्याला बनवावे लागतील जर आपल्याला हे कॉलेज अलॉट झालं. आणि हे यावर्षीचं लेटेस्ट ॲडमिशन फी स्ट्रक्चर आहे वसंतराव पवार मेडिकल कॉलेज या कॉलेजचं. सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे महाराष्ट्रातलं. तर आपल्याला जर आपणास कोणतीही काही शंका असेल आपण कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारावेत, मी त्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न करेल. आणि जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. जसे की आपल्या इतर कोणाला जर सेमी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला बाकीच्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर जाणून घेता येईल. नाही तर कसं फी स्ट्रक्चर नसेल माहीत तर तुम्हाला ते कॉलेजची प्रिफरन्स लिस्ट बनवताना प्रॉब्लेम येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय प्राऊड आहे का नाही. धन्यवाद.